नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्हाला समजलं असेल की आज आम्ही जरा बाहेर आलो आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही म्हणजे कोण? तर आजचा आम्ही म्हणजे आज माझ्यासोबत माझा मित्र आहे. तर आज काही एकटा मी नाही ब्लॉगमध्ये. तर माझ्या ब्लॉगची सुरुवात मी आज एकट्याने नाही करता. तर माझा नवीन मित्र आहे, जुनाच आहे, तो पण आपल्या व्हिडिओमध्ये आहे. तर मित्र आज बोलू रोशन सुद्धा आपल्यासोबत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर आम्ही दोघं आजची ब्लॉग सुरुवात करतो आहे. आणि जसं की मी दोघं आहोत. नमस्कार मंडळी. या ब्लॉगमध्ये इंट्रोडक्शन तेच ना, मी इंट्रोडक्शन होतोय. निशांच्या ब्लॉगमध्ये मी फर्स्ट टाइम फीचर होतोय. माझं नाव आहे रोशन आणि याचा मी आम्ही तशी लहानपणापासून सोबत सोबत आहे. म्हणजे आम्हाला दोस्तीची व्याख्या पण माहीत नव्हती, तेव्हापासून आम्ही सोबत आहे. आम्ही एका शाळेत नाही, आम्ही एका क्लासला नाही, तर आम्ही एका एरियात राहतो. एका बिल्डिंगमध्ये सुद्धा नव्हतो. पण मग ते ओळख लहानपणापासून खेळायला आमच्या सोबत होतं. खेळण्यासोबत होतं आम्ही, खेळायला आता सुद्धा भरपूर ठिकाणी सोबत होतो, पण ब्लॉग तेव्हा स्टार्ट नव्हता. ब्लॉग सुद्धा आपल्या आता झालेले आहे, नवीन आहे आता. असं तर हे माझं इंट्रोडक्शन होतं. आता तर आपण कॅज्युअलीच आहेत, पण पुढे दिसेलच आम्ही काय काय मजा केली. आता सध्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल हो की आम्ही कोणत्या स्पीडने गाडीत आलेलो आहे. आणि बाईकही तुम्हाला दिसेल, त्याची फेवरेट बाईक आहे. ज्या बाईकचं खूप वर्षापासून स्वप्न पार होता. ते म्हणतात ना, जी होती मनात तीच आणली दारात. तर तसंच झालेलं आहे त्यासोबत. डॉमिनार 400, तिला मी म्हणतो बुलडॉग. त्या गाडीचं नाव आहे बुलडॉग. येस. आणि आता आपण, तुम्ही जर ओळखलं असेल तर आजचं डेस्टिनेशन आहे कश्यपी डॅम. तर आम्ही आज आलेलो आहे. त्यांनी फोन केला होता सकाळी की घरी आहे का. मी म्हटलं आहे घरी, बोल कुठे जायचं. तो म्हटलं चल कुठेही जाऊ. मग मी त्याला एक स्पॉट सजेस्ट केला होता. मग मी त्या स्पॉटच्या पुढे आम्ही ॲक्च्युली आम्ही आत्ता निघालो, पण मी पुण्यात होतो, हा नाशिकमध्ये होतो. आमचं तेव्हापासून म्हटलं की जर विकेंडला मी आलो फिरायला जायचं, विकेंड भेटतो लगेच त्या गाडी माझ्या घरी गाडी आहे. आजचं नियोजन बघूया. आजचा ब्लॉग कुठे जातो, पुढे फोटो सेशन, व्हिडिओग्राफी, थोड्याशा गप्पा गोष्टी, थोडंसं सौंदर्य. आणि एकाला मिस तर करणार आहे नक्की. नंतर जरी म्हटलं काय मजा नसेल आलेली, मजा आलेली. स्वतःला समजूत घालतो बघतो तो, पण आम्हाला माहिती त्याचं मध्ये काय होतं. आम्ही आलोय जरा आपल्या मित्रासोबत रोशन. आणि आमचा तिसरा जो पार्टनर आहे त्याचा मला कॉल केलेला आहे. आम्ही त्याला आता थर्ड मारलेला आहे, कारण की आम्ही आलेलो आहे टू व्हीलर. त्याच्या जागा नव्हती बसायला. माहित नाही कुठं चाललो आहे, निघालो आहे, पण बघूया कुठे जातो. पाऊस फक्त पडला पाहिजे लवकर. आता येतं आपलं बघून झालंय. इकडे मासेमारी पण चालू आहे काही लोकांची, गाववाल्यांची. तर निघूया आपण आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे. गाड़ी स्टार्ट करतो रोशन. नेक्स्ट स्पॉट जहाँ रास्ता ले जाएगा वहाँ हम जाएंगे. चलो चलो फिर दिखता है हमें. बाय.
फिरता फिरता आम्ही आलो आहोत कश्यपी डॅमला. कुठे जायचं करता करता तर आलो शेवटी फायनली कश्यपी डॅम. पाऊस आज जरा थांबलाय त्याच्यामुळे घराबाहेर निघता आला आज. आणि बाईकवर आल्यामुळे केसांची हालत खूपच खराब झालेली आहे. आणि रोशन आपला आलेला आहे. यस, आता निघू आपण पुढे. रोशन चाललाय पुढे पुढे, मी त्याच्या मागे मागे. आपला सारथी तो आहे आजचा. गाडी त्याची, आम्ही दोघं चाललो. सॉरी भाऊ, तुला जागा नव्हती गाडी, त्याच्यामुळे आम्ही तुला फोनही नाही केला. नेहमी अर्ध्यामध्येच फोन करतो तू, कधी सुरुवातीला नाही. नशीब असं की आम्ही निघतो मग त्यांनी फोन केलेला कुठे केला असतं तरी तू आला नसता, कारण आमच्या गाडीवर फक्त 2च जागा आहेत. तुझी पेक्षा घेतली असती. तो बोला तर त्याला गंगेवर. तो नसताच म्हटलं जाऊ द्या तुम्ही जाऊ. गंगेवरचा अनुभव एवढा स्ट्रॉंग होता ना आमचा. आमचं फोटो सेशन काय थांबत नव्हतं. भाऊचा घरी निघायची घाई होती. चलो तिकडे रोशन मध्ये तिकडे जाऊ. त्रास देणार नाही. फक्त खाली चिखल बघून नीट चल, जायचा पाय धसून खाली, तेवढे काळजी घेऊ आपण. मस्तपैकी पाऊस चालू झालेला आहे आणि नशिबाने आम्ही छत्री सुद्धा सोबत आणलेली. खूपच भारी वातावरण आणि आम्ही दोघं छत्रीमध्ये. मोबाईलला वाचवण्याचं जास्त महत्व आहे. आम्ही भिजलो तरी चालेल. आम्ही मोबाईल काय भिजता गावाने. हवा एकदम जबरदस्त येते. हा, ते बघू शकता. हवा एकदम कडक आहे, कडक. छत्री पूर्ण मागे ढकलली जाते. छत्री ओढून जाईल 2. थांबा, आम्ही थोडं थांबतो आता. झुमकर वाटलं. पावसाच्या वातावरणामुळे जोळे डोंगर आम्हाला दिसत होते, ते पण दिसण्याचे झाले. पाऊस असा.
टाइम स्पेंड केला आम्ही इथे. विकेंड त्याच्यामुळे जरा मस्त वाटतंय. काय म्हणतो रोशन? खरं एक चिप्पी शोधतोय मी. हां, ते आपण लहानपणी फेकायचो ना पाण्यामध्ये एक चिप्पी. तुम्ही काय म्हणता माहित नाही, आम्ही चिप्पी बोलतो त्याला. आणि ती आपल्याला वरनाशी जम्प करते. तर तेच रोशन शोधतोय. पण हे वातावरण तुम्ही बघताय अतिशय मस्त आहे, खूपच भारी. रोशनला काही चिप्पी भेटत नाही, भेटलेली आहे. आणि आता आपण बघू. फेक तू, आली पाहिजे. मस्त आलेली आहे. ही इज द विनर. मिशन सक्सेस. आता 2 मिनिटापूर्वी खूप जोरात पाऊस होता आणि आता पाऊस पूर्णपणे थांबलाय, म्हणून आम्ही डेस्टिनेशन परत कंटिन्यू करतोय. अजून काय काय करता येईल ह्या डेस्टिनेशनवर. तर अजून थोडं फोटो सेशन झालंय, व्हिडिओग्राफी झाली आहे, ब्लॉगही कंटिन्यू केला आहे इथेच. अतिशय प्रसन्न सुंदर हिरवगार वातावरण. खूपच पाऊस चाललेला आहे. आपण एका ठिकाणी थांबलेलो आहे. तर मित्रांनो, आपली आता ब्लॉगचा आपण एंड करूया. आणि कश्यपी डॅममध्ये आता खूप मजा केल्यानंतर आता खूप पाऊस चालू झाला आहे, म्हणून आम्ही आता ठरवलं की आता आपण थोडा वडापावचा आस्वाद घेऊया आणि त्यानंतर घराकडे प्रस्थान करूया. बोल निशाल, काय म्हणतील? काय नाही, मी तर एवढंच म्हणेल की आज माझ्या ब्लॉगमध्ये तू आला, एक नवीन सुरुवात केली. धन्यवाद तुझे की आपला ब्लॉग चांगला झालेला आहे. काही तसं काही प्रॉब्लेम नाही. धन्यवादची गरज पण नाही तशी. दोघांनी एन्जॉय केला ब्लॉग. बरं सकाळीच निघालो आणि अजून पुढच्या ब्लॉग मध्ये हा असेलच. अजून आपण मजा करू. फोटोज काढले. फोटो सेशन तर आम्हा दोघांना खूपच आवडतं. बाईक सोबत पोर्ट्रेट मोड मध्ये भरपूर आम्ही फोटो सेशन केले. तरी जाताना आता पूर्ण भिजत जायचंय, कारण सगळीकडे पाऊस चालू आहे आणि याचा आनंद कुठेच नाही. रायडिंग मान्सून राईड झाली आमची, मिनी मान्सून राईड झाली. तेच सांगत होतो मी पण की आम्ही घरातून निघालो तेव्हा पाऊस नव्हता, पण आता जाताना पूर्ण पाऊस लागणार आहे, तर पूर्ण भिजतच जाणार आहोत. तर आता आम्ही गरमागरम वडापावचा आस्वाद घेतो आणि तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. वडापाव पण खूप छान आहे, गरमागरम. आणि हा पाऊस मी म्हणतो, आपण जेव्हा प्लॅन करतो ना की आज फिरायला जायचंय, तर त्यावेळेस असं वातावरण नाही भेटत. अनप्लॅन ट्रिप कधीही मेमोरेबल असतात, खूप मेमोरेबल. त्या ज्या आठवणी तयार होतात ना, खूपच बरोबर. चला आता ठीक आहे, बाईट घेऊ आणि ब्लॉगची सांगता करूया. मस्त तो वडापाव, तुझे सुंदर गरमागरम, त्यासोबत मस्त मिळतो. चला भेटूया पुढच्या ब्लॉग.